हाय. तर आज आहे मकर संक्रांत आणि आपण आहे ना आज मकर संक्रांतीचा व्हिडिओ बनवणार आहोत. दिवसभर काय काय करणार आहे तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिल्यांदा आपल्याला आईनं देव पूजायला सांगितलं ते. चला देव पूजून घेते पटकन. देव पूजले आणि माझ्याकडून हा ग्लासच सांडला. आता आई म्हणतीये आज आहे ना पिवळं घालायचं नव्हतं वस्त्र म्हणून झालं असं. आता बघू. घरातलं थोडंफार कामावरून आहे ना मी निघाले बाहेर बांगड्या भरायला. मकर संक्रांती दिवशी आहे ना बांगड्या भरायच्या असतात, ते चांगलं असतं असं म्हणतात. मग मी गेलेले बांगडे भरायला. बांगड्या भरून घरी आले. असा घेतोपर्यंत काय खायचं प्यायचं नसतं. मग आज मी खाणार आहे. दुपारी आम्ही खातोय खिचडी, कारण आम्ही खिचडी आता मी जवळपास 7-8 महिने पोळी खाल्ली नाही. आणि मला पोळी खायची होती पण वसा घ्यायचा 3 वाजता. आता खायला लागते खिचडी. काय बोलायचं, आता संध्याकाळी पोळी खायची. असो, पोळी तर मी संध्याकाळी खाणारच आहे. खिचडी खाऊन आहे ना मी बसले गजरा ओवायला. सोमने मला मस्त अशी मोगऱ्याची फुलं आणून दिली. मग गजरा ओवला आणि मग रांगोळी काढायला घेतली. मी रांगोळी काढली आता बाहेर. रांगोळी काढत होते तेव्हा म्हटलं व्हिडिओ करावा, तर व्हिडिओ काढता काढता स्टोरेजच फुल झालं. सो मी ना आता परत रांगोळी काढली आहे, तुम्हाला दाखवते पुढे बघा. रांगोळी सिंपल सोबर काढून ठेवली आहे मी. कशी वाटते हे कमेंटमध्ये सांगा. ह्या वर्षी ओवसा घ्यायचं टायमिंग लेट होतं. 3 वाजता काहीतरी ओवसा घ्यायचा होता आणि मी 3 वाजता मेकअपला बसले आणि 4 वाजता उठले. मी स्वतः मेकअप केला पण मला काही तो आवडलाच नाही. सगळा ऑरेंजच होत होता. मग मी ना आमच्यातल्या दीदीला बोलवलं. तिनं माझी हेअरस्टाईल करत होती. तिला म्हटलं मेकअप येतो का, मग तिनं माझा मेकअपसुद्धा केला आणि मी काही अशी क्यूटशी दिसत होते. छान वाटत होता मेकअप. वातावरण चालू आहे, ओवसा गेला मंदिरात जाणार आणि मग त्यासाठी आम्ही पहिल्यांदा गेलो गावातल्या मेन मंदिरामध्ये. तिथे सर्व देवांना ओवसा ठेवला आणि आमच्या मंदिराच्या इथून आहे ना जरंडेश्वर दिसतो. आता जे सातारचे मधले असतील त्यांना जरंडेश्वर माहीत असेल नक्कीच. सो जरंडेश्वरलाही ओवसा दिला आणि तिथून प्रत्येक देवाला ओवसा ठेवत ठेवत आहे ना आत मेन गाभाऱ्यात गेलो. गाभाऱ्यात आहे ना देवाला ओवसा ठेवला आणि खोबऱ्याची वाटी आणि तिळगुळ ठेवले. आमच्याकडे असं म्हणतात की नवीन नवरीनं खोबऱ्याच्या वाटीत तिळगुळ घ्यायचे आणि ते वाटायचे. ही तुमच्याकडे पण पद्धत आहे का हे कमेंटमध्ये सांगा. फोटो नाही, व्हिडिओ चालू. सगळ्या देवांच्या पाया पडले आणि ओवसा ठेवला. पहिली मकर संक्रांत असल्यामुळे ना सगळ्या देवांच्या पाया पडायला लागले. असो, आताच माझा असा अवतार झालाय. अजून थोड्या वेळानं अजून बेकार अवतार होणार आहे. तोपर्यंत थांबा तुम्ही बघायचं. अजून बेकार अवतार होणार आहे. सीतेचा ओवसा नगरात घ्या पात्रात. घेतीराणी कोणाची? इथे आई आहे ना विडे करून ठेवते. ती दरवर्षी विडे घेते. मग हे विडे आहेत ना त्या सवासणीच्या ओट्यात घालायचे, अशी काही ते प्रथा आहे. त्यानंतर एवढ्या सगळ्या बायका जमलेल्या, सगळ्यांना हळदी कुंकू लावलं आणि सगळ्यांच्या पाया पडले. कंबरटा एवढं मोडलंय ना माझं. आणि तिथे सामूहिक पद्धतीने हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पडला. काहींनी वाण सुद्धा दिलं. इथं आता हळदी कुंकू लुटायचा कार्यक्रम चालू होणार आहे. तिथं काय करतात ते तुम्हाला दाखवते मी पुढं. तसा हळदी कुंकू सगळे आणतात आणि असं गोळा करून ठेवतात आणि मग ते लुटतात. आता असं सगळ्यांनी असं दिसलं पाहिजे. संगीताकडे पुढे घेतलं. आता नाव घेतलं. आता काय लागतंय? व्हिडिओ टाकलेला हळदी कुंकाच्या राशी. चांदीच्या ताटात हळदी कुंकाच्या राशी. अक्षरांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी. आता येते करायचंय ना. तशी मी घरी आली आहे. साडी फक्त चेंज केली आहे आणि मेकअप तसंच ठेवलाय. भूक तर एवढी लागली आहे ना. सकाळपासून उपवास झालाय आमचा. नुसतं खिचडीवर आहे ना सकाळपासून चाललंय. जेवली नाहीये. सगळीकडं खूपच होतं लोड. पोळी खाते मग मेकअप काढते. पोळी खाल्ली नाहीये मी. मागच्या अक्षय तृतीयाला पोळी खाल्ली, त्याच्यावर आत्ता पोळी खाणार आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. पुन्हा भेटू नये व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.